Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सर्वसामान्यांचे प्रश्न, 6 तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न हे या ठिकाणी सोडवण्याकरता संसदेमध्ये जात असताना आम्हाला त्या अहिल्यानगर मतदारसंघाला इतका आनंद होतो, त्याबरोबर मातापित्यांनाही आनंद होतो आणि याच ठिकाणी तो क्षण आम्ही साजरा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहेत. सर्वांचे प्रश्न कशी हाताळतील हे पाहण्याकरता मी या ठिकाणी मुलाचं हे सगळं कौतुक बघण्यासाठी तुम्ही जसं म्हणाल माता पिता आलेले आहे, मुलं आलेली आहेत त्यांची दिल्लीमध्ये. यापूर्वी दिल्लीमध्ये कधी आले होते का? आणि दिल्लीमध्ये वैष्णोदेवीला जाताना दिल्ली पाहिली, फक्त आतमध्ये येण्याचं काही कारण आलेलं नाही. सर्वसामान्य कुटुंबाला दिल्लीला येणं म्हणजे एवढं काही सोपं नाही, परंतु दिल्लीला म्हणजे वैष्णोदेवीला जाताना फक्त स्टेशनवरून जायचं आणि यायचं एवढं मात्र पाहिली. पहिली बार 30 इयर्स दिल्लीत यावं लागेल असं असं स्वप्न होतं, पण स्वप्न पुरं झालं. म्हणजे आपल्या मुलांनी स्वप्न पुरं करून दाखवलं. सगळ्या नातेवाईकाला, सगळे मामा मावशी, सगळ्या नातेवाईकाला सगळ्याला आनंद झाला, खूप आनंद झाला. सगळे तिचे कार्यकर्ते, जीवाचे कार्यकर्ते, त्यांना पण खूप आनंद झालेला. मुलाचं हे कौतुक आई म्हणून कसं बघता? सगळ्या मतदारसंघाचं जरी कौतुक असलं तरी आईचं कौतुक वेगळं असतं. आपलं आहेच ना कौतुक वेगळं आहेच. आपल्या मुलाला एवढं कमवून दाखवलं, एवढं हे करून दाखवलं, कौतुक आहे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे, आनंद अश्रू येते मुलाच्या आनंदाचे सगळे. म्हणजे एवढा खूप आनंद झालाय, आनंद पण झाला, त्रास पण झाला. काय त्रास झाला? तुम्ही आनंद म्हणजे जसं फॉर्म भरला तसं झोप नाही, रात्र दिवस एवढ्या मोठ्या माणसाला टक्कर द्यायची, एवढ्या मोठ्या माणसांना लढायचं. आपल्याला मुलाला आपली काही परिस्थिती काही, त्यांचं 50 वर्ष त्यांचं राजकारण आहे, आपण कालायचं आपलं काही त्यांच्या लढायची आपली ताकद नाही, असं म्हणजे असं विचार आहे डोक्यात, झोप नसेल रात्रभर. पण कार्यकर्ते एवढे खंबीरपणाने होते पाठीशी ना, महिनाभर सगळे घरदार सोडून महिनाभर खंबीरपणाने कार्यकर्ते उभा राहिले, खूप राखाडे. आणि माझा मुलगा खासदार जर झाला ना तरी कार्यकर्ता जीवा जीव देण्यासारखं माझा मुलगा आहे. काका खासदार झाले, तुझे दिल्लीमध्ये आले, काय आनंद, मोठं व्यवस्थित. आजचा हा दिवस अहिल्यानगर मधील जनतेचा अभिमानास्पद वाटणारा दिवस आहे. वाटलं होतं काकासाठी कधी दिल्लीत यावं लागलं असं? काका दिल्लीत तिला असं वाटलं होतं पहिली गोष्ट? वाटलं होतं. कशामुळे वाटलं होतं? कारण रात्रंदिवस 24 तास 365 दिवस जनतेमध्येच आहेत. तुझ्या काकाच्या कोविडच्या कामात खूप कौतुक झालं होतं, ते काय काम होतं जरा सांगशील देशाला एकदा? रात्रंदिवस ते पेशंटमध्येच होते. कोरोना एवढं मोठं संकट आलं होतं, त्यामध्ये 30 ते 32 हजार पेशंट नीट केले. काकांनी जेव्हा तुझ्या मित्र मैत्रिणी भेटतात त्यांच्याशी तू चर्चा करते, काय म्हणत काकांबद्दल? किंवा एका खासदाराची पुतणी असतो, तुझ्याकडे काय बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन असतो का? कधी, कारण सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती पुढे गेल्यानंतर कधी असं वाटलंच नाही खासदाराची आहे मुलगी म्हणून, असं कधी काय वाटलं नाही.